उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष असणं गैर नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले। शिंदेंनी निर्माण केलेल्या वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलं। तर महायुती सरकारमध्ये कोणतंही कोल्ड वॉर नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तर मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला। शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात असंही राऊत म्हणाले। मुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असताना शिंदेंच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या घोषणेमुळे चर्चा सुरू झाली आहे। शिंदेंच्या नव्या वैद्यकीय सहायता कक्षावर यात काही चुकीचं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्याच्यात काही चुकीचं नाही। मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो। वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे। मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे केसेस येत असतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही। संजय राऊतांनी मात्र मंत्रालयात शिंदेंचं समांतर सरकार असल्याचं म्हणत हल्लाबोल केलाय। दरम्यान मंत्री नसलेल्या शिंदेंच्या 20 आमदारांच्या सुरक्षेत कपातीवरूनही नाराजीच्या बातम्या आल्या। देवेंद्र जी और एकनाथ जी और अजीत दादा तीनों मिलकर सरकार बखूबी चला रहे हैं। मैं इस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा। शिरसाट जी को जो कहना है वो मुख्यमंत्री या उपमुख्यमंत्री जी से कह सकते हैं, इतनी सलाह उनको मैं दे सकता हूँ। कोई कोल्ड नहीं, हॉट कोल्ड सब साथ साथ है। मात्र भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुरक्षेमध्येही कपात करण्यात आली आहे। सुरक्षेत कपात करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये रवींद्र चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकरांचा समावेश आहे। स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र भाजप आणि त्यांच्यात कोल्ड वॉर नसल्याचं म्हटलंय। राऊतांनी मात्र शिंदेंनी मंत्र्यांना फडणवीसांचे आदेश मानू नका असा आदेश दिल्याचा दावा केलाय। पण आमच्यामध्ये तसं काही नाहीये, कोल्ड वॉर नाहीये आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाहीये किंवा इंडिया अलायन्स नाही। आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे। ते स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात। आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट। मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो। ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल। त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की फडणवीसांचे आदेश फार पाळू नका। मागे आता याच महाशयाने असं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत, आता काम करायला लागले तर समांतर सरकार चालवतात। आम्ही समांतर सरकार वगैरे काही चालवत नाहीत। मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, हे संगनमतानं सगळ्या कामाचं विभाजन करू, कोणी काय काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केले पाहिजे याची आखणी हे तिन्ही नेते एकत्रितपणे करतात। म्हणून या अशा वायफट काही जे काही लोक कॉमेंट्स करतात त्याच्याकडे आम्ही मुळीच लक्ष देत नाही।